यहाँ भी होगा वहाँ भी होगा। आशा की गली। तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवर बनवला आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. आता बघू शकता त्या पुढचं एक ते कॅपकटचं नाव आहे, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. त्या मॉडेलची इमेजला पूर्ण इथे झूम करून टाका त्या लेअरला. अशा पद्धतीने बघू शकता, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने पुढे दिसून जाईल. एवढं केल्यानंतर त्या मॉडेलची इमेजवर क्लिक करा. इथं बघू शकता नॉर्मली पुढे स्लाइट मारत चला. अशा पद्धतीने हे असं करून घ्यायचं तुम्हाला डायरेक्ट 3 सेकंदापर्यंत. तुम्हाला डेमोसाठी मी दाखवत आहे. तर बघू शकता अशा पण तुम्ही स्प्लाइट मारून घ्यायचे शेवटपर्यंत. एवढं स्प्लाइट मारल्यानंतर बघू शकता पहिले इमेज आहे तसा ठेवा. 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. इथं खाली भरपूर ऑप्शन भेटेल. स्क्रोल डाऊन करा, एक रिप्लेसचा ऑप्शन भेटेल. रिप्लेसमध्ये जा. तुम्हाला मी रिप्लेसमध्ये क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल. तुम्ही तिथून इमेज चेंज करू शकता. प्रत्येक मॉडेलची इमेजवर क्लिक करायचं, रिप्लेस म्हणायचं, सर्व इमेज इथं चेंज करून घ्यायचे. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या. फेमेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर न्यू प्रोजेक्टमध्ये या. परत व्हिडिओमध्ये जा. जो तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट केला तर त्याला इथे ॲड करून घ्या. तर अशा पण तो ॲड केल्यानंतर बघू शकता जे पुढचं परत ब्लॅक कलरचं आहे कॅपकट, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. त्या व्हिडिओ क्लिक करा. स्पीडमध्ये या 2 नंबरला. नॉर्मलमध्ये जा. ती आपली 1 असेल तिला इथं करून टाका 2 आणि ते यस माना. बॅक या. स्क्रोल डाऊन करा खाली. एक डुप्लिकेटचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. बघू शकता हा व्हिडिओ डुप्लिकेट करून टाका. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या. परत फेमरेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. एक्सपोर्ट केल्यानंतर परत न्यू प्रोजेक्टमध्ये या. जो एक तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. तर असे पण सिलेक्ट केल्यानंतर मॉडेलच्या इमेजच्या खाली तुम्हाला कॅडेटचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. पहिलं ऑप्शन आहे साऊंड. मी तुम्हाला जे सॉन्ग दिले ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर या पद्धतीने आपण हे घेतलंय सॉन्ग. मॉडेलची इमेजवर क्लिक करा आणि त्याला सॉन्गपर्यंत घेऊन टाका. बघू शकता जे पुढचं ब्लॅक कलरचं नाव त्याला डिलीट करून टाका. आता सॉन्ग आणि फोटो फायनल आपल्या इथे रेडी. आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी केला तुम्हाला सर्व सांगून देतो. तर बघू शकता. तर आता इथं सॉन्गवर बघू शकता. तर आपलं पहिले बीट नॉर्मली पुढे या. बीट लावण्यासाठी तुमच्या मॉडेलच्या इमेजवर क्लिक करायचं. 1 नंबरला स्प्लाइट नावाचा ऑप्शन ते मारायचं. मी तुम्हाला बीट सांगतो. नॉर्मली पुढे आल्यानंतर पहिले बीट लागते. त्यापुढचं बीट आपलं आहे ते कंप्लीट 1 सेकंद. त्यानंतरचं बीट आपलं 2 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं 3 सेकंद. 3 सेकंदापाशी बघू शकता सॉन्गवर या तुम्ही. त्याच्या पुढे एकदम नॉर्मल इथं रेश वाढली. त्यापुढची इथं डायरेक्ट इथं वाढली 4 सेकंदवर. बघू शकता म्हणजे 3 सेकंदापासून तर 4 सेकंदपर्यंत तुम्हाला 3 इमेज ॲड करायचे. परत त्यापुढचं बीट आपलं असेल ते बघू शकता इथं नॉर्मली प्लेच्या खाली पॉईंट आहे. त्यापुढचं बीट आपलं असेल ते म्हणजे 5 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आपलं 6 सेकंद. परत त्याच्या पुढचं बीट आपलं आहे 7 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं बघू शकता प्लेच्या खाली 8 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आपलं बघू शकता इथं प्लेच्या खाली डॉट आहे. त्याच्या पुढचं बीट आपलं 9 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आपलं 11 सेकंद. त्याच्या पुढचं बीट 15 सेकंद. त्यापुढचं 18. त्यानंतर 19. बघू शकता नंतर प्लेच्या खाली 20. डायरेक्ट 20 सेकंद. प्लेच्या खाली डॉट. त्यापुढं डायरेक्ट 21 सेकंद. नंतर 23. नंतर 24. नंतर 25. 27. 29 आणि 31. अशा पण तुम्ही बीट लावून घ्या. बीट लावण्यासाठी बेटर तुम्हाला सॉन्गवर बीट लावा भावना शक्यतो. कारण इथं बघू शकता आता काही बीट आपले असे जिथं बीट लावण्यासाठी गेलो तिथं 1 सेकंद दाखवत्या. त्यामुळे सॉन्गवर तुम्ही बेटर बीट लावू शकता. ओके, काय विषय नाही. एवढं बीट लावल्यानंतर आता फिल्टर सांगतो. आता पहिले 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इनमध्ये एक रॉक वर्टिकलीवाला इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून 0.4 सेकंद साईड ठेवा आणि ते यस माना. परत 2 नंबरच्या इमेजला बघू शकता त्याच्यावर क्लिक करा.
खाली रिप्लेसचं ऑप्शन भेटेल तुम्हाला. रिप्लेसवर क्लिक करा, गॅलरी ओपन होऊन जाईल. तुम्हाला तो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला तर त्याला इथे ॲड करून घ्या. तर बघू शकता आपला तो व्हिडिओ राहील तो म्हणजे 1 सेकंदवर. त्यानंतरचा डायरेक्ट तो व्हिडिओ राहणार तो म्हणजे आपल्या इथं 6 सेकंदवर. बघू शकता आपल्याला 2च व्हिडिओ ॲड करायचे. तर 2 नंबरच्या इमेजला आपण ॲनिमेशन लावला, 3 नंबरला व्हिडिओ आपला, परत 4 नंबरच्या इमेजला ॲनिमेशन लावायचं. बघू शकता या पद्धतीने. त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा, रॉक वर्टिकलवाला ॲनिमेशन लावा. सेम साईज राहणार तुमची 0.4 सेकंद. तर पहिले इमेजवर क्लिक करा, फिल्टरमध्ये जा. फिल्टरमध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला इथं बघू शकता जिंगल बेल्स नाच फिल्टर आहे. त्याला सिलेक्ट करून साईज 45 ठेवा. ॲडजस्टमध्ये जा. 4 नंबरला सॅच्युरेशन जे आहे ते पूर्ण मायनस इथं 50 करून टाका आणि ते माना. पहिले 2 नंबरच्या इमेजला आपण लावलं फिल्टर. परत त्या 4 नंबरच्या इमेज तुम्हाला फिल्टर लावायचं आहे. त्यापुरतं फिल्टर असेल तुम्हाला 5 सेकंदवर. बघू शकता. त्याच्या नंबरचं फिल्टर असेल ते म्हणजे 9 सेकंदवरची इमेज हो. त्यापुढे तुमचं फिल्टर असेल बघू शकता इथं डायरेक्ट. इथं 25 सेकंदवर तुमचं फिल्टर असेल. त्यापुढचं फिल्टर असेल 31 सेकंदवर. तर बघू शकता तुम्हाला फिल्टर सांगून दिले. आता डायरेक्ट यायचं तुम्हाला 3 सेकंदवर. आता जिथं जिथं एकदम बारीक क्लिप आहे बघू शकता, बारीक बीट आहे भावानो, त्या इमेजवर क्लिक करायचं. इथं बघू शकता ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये जा. तिथं लावायचं 1 नंबरला पेंडुलम 1, त्या पुढची इमेज लावायचा पेंडुलम 2, त्याच्या पुढची इमेज लावायचा पेंडुलम 1. बघू शकता. आणि इथं पेंडुलम 4 राहील. त्यापुढे लगेच आपलं रॉक वर्टिकलवालं ॲनिमेशन चालू होईल. या पद्धतीने सेम प्रोसेस आहे भावानो, काही विषय नाही. परत आपल्या इथे व्हिडिओ चालू होतं भावानो 5 सेकंदवर. व्हिडिओ चालू झाल्यानंतर परत इथं बघू शकता रॉक वर्टिकल येतो 7 सेकंदवर. त्यानंतर सुद्धा 7 सेकंदवर रॉक वर्टिकली. त्यापुढे सुद्धा तुमचा रॉक वर्टिकली 8 सेकंदवर सुद्धा रॉक वर्टिकली भावानो. त्यापुढे सुद्धा रॉक वर्टिकली 9 सेकंदवर सुद्धा तोच इफेक्ट आहे. फक्त जो 9 सेकंदवरचा इमेज असेल त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा. इथं कॉम्बोमध्ये आहे, तिथं लावा तुम्हाला झूम 1 आणि ते यस म्हणा. एवढं केल्यानंतर इथं इफेक्टमध्ये आहे 9 सेकंद राहिल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जा. इथं वरती सर्च करा स्किन आर्ट इफेक्ट, त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. असे पण तुम्हाला तो इफेक्ट येऊन जाईल भावानो सेम. आणि तो ॲडजस्ट करण्यासाठी ॲडजस्टमध्ये जा. वर्टिकल म्हणजे खाली वर तुम्ही करू शकता, स्पीड कमी जास्त इथं करू शकता आणि इथे यस म्हणतो. एवढं केल्यानंतर आता 11 सेकंदाची इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. तिथला तुम्हाला बाउन्स 1 आणि ते यस म्हणा. त्याच्यानंतर 15 सेकंदवरच्या इमेज ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. तिथला तुम्हाला वेव अँड स्लाईड साईज फुल ठेवा. कॉम्बोमध्ये जेवढी इफेक्ट यूज करशाल साईज फुल ठेवा आणि ते यस म्हणतो. एवढं केल्यानंतर बघू शकता 18 सेकंदवर परत पेंडुलम 1, त्याच्या पुढं परत आपला पेंडुलम 2 चालू होणार. परत पेंडुलम 1, परत पेंडुलम 2. यापुढची प्रोसेस बघू शकता. 20 सेकंदवरच्या इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. तिथला तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट या पद्धतीने ते यस म्हणतो. आणि खाली एवढं केल्यानंतर बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. तुम्हाला एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल. बघू शकता स्प्लाइटमध्ये या. या पद्धतीने इथं तुम्हाला 3 स्किन नावाचा इफेक्ट भेटेल या पद्धतीने, आणि तो त्या इमेज ॲड करून टाका. बघू शकता अशा पद्धतीने. आणि ॲडजस्टमध्ये जा, वर्टिकल खालीवर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आणि फिल्टर 0 ठेवा आणि ते यस म्हणतो. एवढं केल्यानंतर बघू शकता आता त्यानंतरच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये जा. त्याच्या पुढे लावायचं झूम 1 परत. त्याच्या पुढे असेल परत डिस्टॉर्ट लेफ्ट, त्यापुढे डिस्टॉर्ट राईट. या पद्धतीने डायरेक्ट यायचं तुम्हाला इथं 25 सेकंदवर रॉक वर्टिकल लावायचा. फिल्टर इथं तुमचं लावून जाईल. एवढं केल्यानंतर परत 27 सेकंदवरच्या इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. तिथं लावायचं तुम्हाला झूम 1, इथे यस म्हणतो. बघू शकता. त्यानंतर तुम्हाला 30 सेकंदाच्या लास्टची इमेज राहील आपला, त्याच्यावर क्लिक करा, कॉम्बोमध्ये या, इनमध्ये या. तिथं लावा तुम्हाला शेक 3, 0.9 सेकंद साईड ठेवा आणि फिल्टर ऑफ ठेवा आणि इथे यस म्हणतो. तर बघू शकता एवढं केल्यानंतर भावानो आता इथं शेवटची इमेजवर क्लिक करा, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. इथं वर सर्च करा शेक या पद्धतीने. त्याला स्टार्टिंगपासून तर लास्टपर्यंत घेऊन टाका. ॲडजस्टमध्ये जा,
स्पीड 15 ठेवा, इंटेन्सिटी 15 ठेवा, या पद्धतीने आणि ती येस म्हणतो. एवढं केल्यानंतर फायनल व्हिडिओ रेडी झाला आहे भावांनो. वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावांनो, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.